नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नॉन क्रीमी लेयर कसे काढावे। तर बघा, महा ऑनलाईनच्या साईटवरती जायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे ओके दाबायचं आहे। त्यानंतर इथे लॉग इन होईल। त्यानंतर इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये बघा, इथे नॉन क्रीमी लेयर रिन्यूअल यावर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघा, क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं। त्यानंतर इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ही पूर्ण डिटेल भरायची आहे। जर तुमच्या केसमध्ये लाभार्थी हा 18 वर्षाखालील असेल तर वडिलांना ॲप्लिकंट करायचं आहे, म्हणजे वडिलांच्या नावाने ॲप्लिकेशन करायचं आहे। शक्यतो वडिलांना करायचं आहे। तर बघा, मी इथे डिटेल भरून घेतो। संपूर्ण नाव मराठीमध्ये पण व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकंटच्या वडिलांचे नाव मराठीमध्ये पण इथे टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची। त्याच्यानंतर जेंडर वगैरे आणि ॲप्लिकंट ॲड्रेस व्यवस्थित तुम्ही टाकून घ्यायचं। डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिनकोड। त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन कोणासाठी काढताय, तुमचं रिलेशन तिथे टाकायचं आहे। कोणाचा मुलगा असू शकतो, काय तर इथे डॉटर आहे तर मी डॉटरची पूर्ण माहिती फिल करणार आहे। तर बघा, मी इथे पूर्ण माहिती इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची। बेनिफिशियरी म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही काढताय त्याची तुम्ही डेट ऑफ बर्थ इथे टाकायची। त्याच्यानंतर ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस जर वरती सेम असेल तर येस करायचं, नसेल तर नो। त्याच्यानंतर बेनिफिशियरीची कॅटेगरी, ज्याच्यासाठी तुम्ही ज्या कास्टमधून तुम्ही नॉन क्रीमी लेयर काढताय ती कास्ट तुम्ही इथे निवडायची आहे। कास्ट निवडल्यानंतर कॅटेगरी तुमची ॲटोमॅटिकली येऊन जाईल तिथे, तर टाकायची गरज नाही। त्याच्यानंतर ड्युरेशन सिलेक्ट करायचे। इथे शक्यतो 3 इयर्सच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटचा वरती तुमचा जो नंबर असतो तो टाकायचा, सिरियल नंबर। त्याच्यानंतर 3 वर्षाचं उत्पन्न वडिलांचं, तर तुम्ही उत्पन्नाची माहिती भरायची। 2022-23मध्ये काय होतं, 24-25 उत्पन्न प्रमाणपत्राची पण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची। जे तुमचे उत्पन्न समजा ते 30,000, 35,000 जे पण असेल 2022मध्ये, 23मध्ये, 24मध्ये आणि 25मध्ये 3 वर्षाची तुम्ही व्यवस्थित माहिती भरायची। त्याच्यानंतर ऑक्युपेशन डिटेल टाकायची। बाकीचे जे मॅन्डेटरी नाही ते नाही भरलं तरी चालतं। त्याच्यानंतर तुम्ही कशासाठी काढताय तर इथे एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसीड करायचं आहे। त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे। मी बेनिफिशियरीचं आधार कार्ड अपलोड करणार आहे, तर मी आधार कार्ड, कॉपी ऑफ आधार कार्ड सिलेक्ट केलं। त्यानंतर मी आधार कार्डची कॉपी इथे स्कॅन करून घेतली प्रिंटरमधून, व दोन्ही बॅक आणि फ्रंट हे आधार कार्ड व्यवस्थित सेट करून त्याला एका JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणार आहे। दोन्ही पण स्कॅन करून व्यवस्थित बघा, मी याला पण आता व्यवस्थित क्रॉप करून घेईल। तुम्ही पण अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करू शकता। त्याच्यानंतर दोघांना एका याच्यामध्ये मर्ज करून मी सेव्ह करणार आहे JPG फॉर्मॅटमध्ये। त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्सला नाव देऊ शकता, आधार कार्ड वगैरे, म्हणजे शोधण्यासाठी सोपं जाईल।
बघा आता मी सेव्ह करतो आणि आता अपलोड करेल. इथे जाऊन चूज फाईलवरती क्लिक करेल. त्याच्यानंतर आधार कार्डची कॉपी ज्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह केलं तिथून तुम्ही सिलेक्ट करायची. तर बघा आता मी सिलेक्ट करून इथे अपलोड करेल. त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशनमध्ये आधार कार्ड टाकून तुम्ही ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट ॲड झाल्यानंतर इथे ओके करायचं आहे. सेकंड डॉक्युमेंट सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करणार आहे. हा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म तुम्ही कुठून पण डाउनलोड करू शकता. सेल्फ डिक्लेरेशनची माहिती व्यवस्थित भरून तुम्ही फोटो चिपकवून व्यवस्थित इथे अपलोड करायचं आहे स्कॅन करून. तर बघा मी इथे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये सेल्फ डिक्लेरेशन टाकून ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करणार आहे. तर बघा इथे ओके करून मी डॉक्युमेंट्स ॲड करून घेतले. आता मी तिसरं डॉक्युमेंट बेनिफिशियरीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट टाकून ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करणार आहे. ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर सेम आधीसारखाच ओकेवरती क्लिक करून डॉक्युमेंट्स ॲड झाले. आता पुढील डॉक्युमेंट्स बघा. तुम्ही बेनिफिशियरीचा फोटो ॲड करणार आहे. तो पण व्यवस्थित स्कॅन करून आता इथे अपलोड करेल. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पासपोर्ट फोटो बनवून तुम्ही इन्फॉर्मेशनमध्ये टाकून ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. हा आपण डॉक्युमेंट्स मी ॲड करून घेतला आहे. सो डॉक्युमेंट मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. तर बघा मी कास्ट सर्टिफिकेटची कॉपी स्कॅन करून ठेवली. तर मी ती आता इथे ॲड करेल. त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये कास्ट सर्टिफिकेट टाकून मी ॲड या बटनावरती क्लिक करेल. पाचवा पण डॉक्युमेंट माझा मी अपलोड करत आहे. इथे ओके करून 5 डॉक्युमेंट माझे अपलोड झालेले आहेत व्यवस्थितरित्या. सर्व डॉक्युमेंट मी 3 वर्षाचे उत्पन्न ॲड करणार आहे. मी स्कॅन करून घेतलं आहे 3 वर्षाचे उत्पन्न. तर मी त्याला नाव देतो आहे. डॉक्युमेंट्सला नाव देऊन सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर इथे येऊन तुम्ही 3 वर्षाचं उत्पन्न तहसीलदारचं ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे इन्कम सर्टिफिकेट म्हणून नाव देऊन ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. नेहमीप्रमाणेच 6वा डॉक्युमेंट तुमचं ॲड झालं. इथे ओके करायचं आहे. पुढील डॉक्युमेंट्स मी वडिलांचे LC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ॲड करणार आहे. हे पण मी स्कॅन करून घेतलं. आता इथे ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करणार आहे. इथून मी अपलोड करेल LC. त्याच्यानंतर डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये फादर LC टाकून मी सेव्ह करेल. ॲड डॉक्युमेंट ओके. बघा टोटल 7 डॉक्युमेंट्स माझे ॲड झाले. 8वे डॉक्युमेंट तुमचे ओल्ड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणार आहे जे तुमचे एक्सपायर झालेले. कारण आम्ही रिन्युअलसाठी भरतो आहे. तर आणि नवीन भरण्यासाठी पण सेम प्रोसेसर. फक्त तुम्हाला इथे नॉन क्रिमिलियर अपलोड नाही करावं लागणार. रिन्युअलसाठी तुम्हाला ओल्ड नॉन क्रिमिनल ॲफिडेविटच्या जागी अपलोड करायचे आहे. नवीन भरत असाल तर ॲफिडेविटच्या जागी तुम्हाला ॲफिडेविट अपलोड करायचं आहे. सिम्पल प्रोसेस आहे. तर बघा मी ॲफिडेविटच्या जागी ओल्ड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये टाकून ॲड करणार आहे. ओल्ड नॉन क्रिमिलियर ॲड केल्यानंतर तुमचं लवकरात लवकर रिन्यू होऊन जाईल. बघा मी हे पण डॉक्युमेंट ॲड केलं आहे. एवढे मी 8 डॉक्युमेंट ॲड करून मी आता कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे. बघा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आधी बघून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित ॲड झाले का किंवा काही मिस्टेक तर नाही. कारण एकदा डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे आता कस्टमरचा फोटो क्लिक करायचा आहे. तर बघा मी इथे कस्टमरचा लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये फोटो क्लिक करून अपलोडवरती क्लिक केलं. त्याच्यानंतर VLE अकाउंटमधून मी पेमेंट करणार आहे. पे नाववरती क्लिक केलं. त्यानंतर इथे मी पासवर्ड टाकून कन्फर्म करणार आहे. त्याच्यानंतर थोडा वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमची
पावती जनरेट होईल. ही पावती तुम्ही सांभाळून ठेवायची. ह्या ॲक्नॉलेजमेंट नंबरची तुम्ही एक प्रिंट काढून ठेवायची तुमच्याकडे व थोडे दिवस वेट करायचे. तुमचं नॉन क्रिमिनल तुम्हाला तुमच्या टॅबमध्ये भेटून जाईल.